तर खरात प्रकरणात तृप्ती देसाईंनी अनेक प्रश्न विचारलेले आहे। वळूयात पुढील बातमीकडे। अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांचीही चौकशी करा, लेखिका अरुणा सबाने यांनी ही मागणी केलेली आहे। भोंदूगिरी ही समाजासाठी धोकादायक प्रवृत्ती असल्याचं सबाने म्हणतात। भोंदूबाबा खरात प्रकरणात धक्कादायक बाबी समोर येत असून पोलिसांनी चौकशी अधिक तीव्र केली पाहिजे। या प्रकरणात सर्वसामान्यांसह सुशिक्षित, श्रीमंत आणि विविध क्षेत्रातील व्यक्ती त्याच्या प्रभावाखाली असल्याचं उघड झाले। विशेष म्हणजे रुपाली चाकणकर यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे। त्यासोबतच स्वेच्छेने अशा ठिकाणी जाणाऱ्या सुशिक्षित महिलांचीही चौकशी व्हावी आणि आवश्यक असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी केली आहे। या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुणा सबाने यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी। भोंदू अशोक खरात प्रकरणात जर बघितलं असेल त्यांच्याकडे स्वइच्छेने जाणाऱ्या महिलांवर कारवाई अशी मागणी जी आहे समाजसेविका लेखिका अरुणा सबाने यांनी केली। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, ज्या पद्धतीने लैंगिक अत्याचार एका अर्थाने झालेला आहे, हुशीने एका अर्थानं ते महिला तिथे जातात, काय आपण ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे? आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय सरांकडे अशी मागणी केलेली आहे की या ज्या स्वेच्छेनं जाणाऱ्या बाया आहे या खरातसारख्या भोंदूबाबाकडे, म्हणजे हे एक निमित्त आहे। आता हा खरातच एक काही भोंदूबाबा आपल्याकडे नाही, असे खूप अगदी वीट उचलली की अळ्या निघतात तशासारखं आपल्या देशामध्ये हे भोंदूबाबा सापडतात। ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, त्यांच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे। पण हा जो स्वेच्छेनं जाणारा बुद्धिजीवी वर्ग आहे, राजकारणी महिला आहे, यांना मात्र शिक्षा व्हायला हवी असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि हीच मागणी मी माननीय मुख्यमंत्री सरांकडे केलेली आहे। कुठेतरी यांना राजकारणी लोकांचाच यांच्यावर वरदहस्त आहे की काय, त्यामुळे हे सगळं वाढतं आहे की काय, ही अशीही शंका येते। त्यामुळे कायदे जरी असले तरी अशा भोंदूगिरीला काही आळा बसत नाही, म्हणून निदान या महिला फसू नये आणि त्यांनी तिकडे जाऊ नये, तिकडे वळू नये। त्यांच्याशी तर आता बोलण्याचा काही विषयच राहिला नव्हता अलीकडच्या काळात, कारण असे अनुभव आल्यानंतर त्यांच्याशी काय बोलायचं। आणि त्यांची तर आम्ही अध्यक्षपदावरून हटवण्याची पण मागणी फेसबुकवरून केली होती आणि त्यांना ते पद रिक्त करावंच लागलं। तो विषय जरी संपला असला तरी अध्यक्षपद गेलं म्हणजे खूप मोठी शिक्षा झाली असं होत नाही। त्यामुळे त्यांनी, मी असं वाचलेलं आहे की त्यांनी अनेक बाकीच्याही स्त्रियांना स्वतःसोबत तिकडे नेलं, तो मार्ग दाखवला, हे अत्यंत घृणास्पद आहे। त्यासाठी त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे। संपूर्ण खरात प्रकरणात जे स्वइच्छेने जाणाऱ्या महिला होते त्यांच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहिते, तेजस मुतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।